नमस्कार मंडळी, आज नाश्त्यासाठी मी बनवलं आहे गरमागरम आणि मऊसूत रव्याचं उपीट। साधे आणि रोजच्या साहित्यापासून बनवणार हा उपीट खूपच झटपट तयार होतो आणि खायलाही तितकाच चविष्ट लागतो। चला तर सुरुवात करूया। इथे मी एका भांड्यामध्ये 2 फुलपात्र पाणी आणि 1 फुलपात्र दूध घालणार आहे। आता ह्याच फुलपात्राने आपल्याला रवा पण मोजून घ्यायचा आहे। हे मी आता बाजूच्या गॅसवर गरम करायला ठेवणार आहे। कुठल्याही एका भांड्याने तुम्ही मोजून घेऊ शकता। सुरुवातीला कढईमध्ये तेल गरम करून 1 चमचा मोहरी तडतडली की 1 चमचा जिरे, त्यानंतर 2 चमचे उडदाची डाळ। आता ती थोडीशी फुलेपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायची आहे, खूप कडक नाही झाली पाहिजे। त्यानंतर कढीपत्ता, 4-5 हिरवी मिरचीचे बारीक काप, त्यानंतर शेंगदाणे तेलामध्ये छान परतून घ्यायचे किंवा तेलामध्ये पहिलेच तळून ठेवायचे। 2 कांदे बारीक चिरून घातले आहेत। आता कांदा तेलामध्ये थोडासा परतून घ्यायचा आहे। एवढा परतला की त्यामध्ये घालत आहे दूध आणि पाणी। आता याला छान उकळून घ्यायचं आहे, एवढं की त्यामधली डाळ थोडीशी शिजली पाहिजे, खूप नाही, कारण जेव्हा आपण उपीट खातो तेव्हा ती दाताखाली छान लागते। उकळी आल्यानंतर ह्यामध्ये घालते मीठ, त्यानंतर साखर आणि कडक जर शेंगदाणे आपल्याला आवडत असेल तर ते आत्ता घालायचे। बारीक चिरलेली कोथिंबीर, इथे मी 1 फुलपात्र रवा घेतलेला आहे आणि तो एकदम न घालता अशा पद्धतीने घालायचा आहे। जर आपण एकदम घातला तर त्याच्या गुठळ्या तयार होणार। एकतर बारीक रवा किंवा थोडासा जाडसर रवा असतो, तर मी जाडसर घेतलेला आहे। आता उरलेला रवा घालते, कारण जाडसर रवा घातला की उपीट छान फुलतं आणि बारीक रवा घातला की ते चिकट होतं। पण ठीक आहे, तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही वापरू शकता। आणि इथे मी रवा भाजून न घेता कच्चाच घातलेला आहे। आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करत राहायचं आहे आणि हा थोडासा सैल ठेवायचा आहे, खूप घट्ट नाही करायचा। इथे बोलता बोलता आपलं उपीट पण तयार झालं। आता एखादा मिनटं मी झाकण ठेवते, म्हणजे रवा छान फुलणार। झालं की नाही, झटपट उपीट तयार, ना रवा भाजायची झंझट ना वाट बघायची। आता यावर घालूया मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खाताना लिंबू घालायला विसरायचं नाही बरं का, अप्रतिम लागतं। आणि जसं हॉटेलमध्ये मिळतं ना, हे अगदी तसं उपीट आहे, किंवा लग्नाच्या सकाळी हॉलमध्ये जी उपीट करतात ना, ते पण अगदी असं असतं। यावर घातलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर। इथे आपलं उपीट तयार झालं। तुम्ही नक्की ट्राय करा। आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा, लाईक आणि सबस्क्राईब पण करा। धन्यवाद।